अनेक जण विचारत असतात की सर, मनामध्ये खूप नेगेटिव्ह विचार येतात, कितीही प्रयत्न केला तरी ते थांबतच नाही. हे मनातले वाईट विचार थांबवायचे कसे? ह्याच्या आधी मी ह्या विषयावर अनेक व्हिडिओज बनवले आहेत, ज्याचा लोकांना खूप फायदा सुद्धा झाला आहे. त्या सर्व व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. मी तुम्हाला विनंती करेल की ते सर्व व्हिडिओज तुम्ही एकदा बघा, तुम्हाला निश्चितच त्याचा फायदा होईल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या नकारात्मक विचारांबद्दल एका वेगळ्या दृष्टीने बघणार आहोत. मित्रांनो, सगळ्यात पहिले इथे आपल्याला हे बघावं लागेल की मनात वाईट विचार येतातच का, ह्याच्या मुळावर आपल्याला घाव घालावा लागेल. इंग्लिश मध्ये एक शब्द आहे गिगो, म्हणजे गार्बेज इन गार्बेज आउट, म्हणजे कचरा आतमध्ये टाकला तर कचराच बाहेर पडेल. आणि आपले आयुष्य हे गिगोवरच चालते. जर तुमच्या मनाच्या हार्ड डिस्क मध्ये कचरा असेल तर बाहेर काय पडेल? कचराच. पण जर तुमच्या मनाच्या हार्ड डिस्क मध्ये मध असेल तर तुमचे विचार सुद्धा मंगल आणि मधुर असतील. त्यामुळे आपल्याला खूपच जागृत व्हावं लागेल, सावध व्हावं लागेल की आपण आपल्या मनाच्या हार्ड डिस्क मध्ये काय साठवतोय. एक उदाहरण बघूया. रामायणामध्ये कैकेयी प्रभू रामांवर खूप प्रेम करायची. असं म्हणतात की ती कौशल्यापेक्षा जास्त श्रीरामांवर प्रेम करत होती. पण ज्या वेळेस तिला मंथराची संगत लाभली तेव्हा तिचे मन खराब झाले आणि मनात वाईट विचार यायला सुरुवात झाली. आणि मग तिने दशरथाला सांगून भगवान श्रीरामांना वनवासात पाठवले आणि आपला मुलगा भरत याला सिंहासनावर बसवले. तेव्हा हा वाईट विचार आला कुठून? हा वाईट विचार आला मंथराच्या संगतीतून. तसेच आपण सुद्धा विचार केला पाहिजे की आपल्या आयुष्यामध्ये मंथरा कुठून कुठून प्रवेश करते. ही मंथरा येऊ शकते वर्तमानपत्रातून, ही मंथरा येऊ शकते टीव्ही पाहण्यातून, चित्रपट पाहण्यातून, ही मंथरा येऊ शकते तुमच्या संगतीतून, तुमच्या नातेवाईकांकडून किंवा इंटरनेट मधून. ह्या सर्व गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये मंथराचेच काम करतात आणि आपल्या मनामध्ये कचरा टाकतात. आणि हा कचरा जेव्हा आपल्या खोल अंतर्मनामध्ये जातो तेव्हा आपल्या चित्तामध्ये असे वाईट विचार यायला सुरुवात होते. त्यामुळे मुळावर आक्रमण करणे खूप गरजेचे आहे, नाहीतर ह्या निगेटिव्ह विचारांमधून बाहेर पडणे खूप अवघड जाईल. त्यामुळे आपल्या मनाची हार्ड डिस्क, ज्याला आपण अंतर्मन म्हणतो, तिचे शुद्धीकरण करणे गरजेचे आहे. पण एखाद्याचे मन निगेटिव्ह विचारांनी भरलेले आहे, सारखे मनात वाईट विचार येत असतील, मग अशा स्थितीमध्ये काय केले पाहिजे? मित्रांनो, एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही ह्या वाईट विचारांबद्दल सतत विचार करत असता, त्यांना खत पाणी घालता, तेव्हा हे विचार खोल तुमच्या अंतर्मनामध्ये घर करून राहतात आणि मग त्यांना बाहेर काढणे खूप कठीण होऊन जाते. अशा वेळी खूप गरजेचे आहे की आपण आपल्या मनातल्या गोष्टी एखाद्या समजदार व्यक्तीबरोबर किंवा अशा व्यक्तीबरोबर जो तुम्हाला चांगला मार्ग दाखवेल त्याच्याबरोबर शेअर केल्या पाहिजे. यामुळे होईल काय, हे जे निगेटिव्ह विचार आहे, जे पृष्ठभागावर आहेत, जे हळूहळू मनामध्ये भविष्य काळात घर निर्माण करणार होते, ते बाहेर येतील. त्यामुळे आपले हृदय कोणाकडे तरी मोकळे केले पाहिजे. ज्या प्रकारे महाभारतामध्ये अर्जुन गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये होता, स्वतःला दुर्बल समजत होता, तेव्हा त्याने काय केले? भगवान श्रीकृष्ण यांच्या समोर आपले मन मोकळे केले आणि मग भगवान श्रीकृष्णांनी त्याला उपदेश केला, त्याला भगवद्गीतेचे ज्ञान दिले. त्यामुळे मनातले निगेटिव्ह विचार एखाद्या समजदार व्यक्तीबरोबर शेअर केल्याने आपला त्रास कमी होतो, कारण ते विचार काही प्रमाणात का होईना बाहेर पडलेले असतात. दुसरे असे की आपल्या मनाच्या हार्ड डिस्कला शुद्ध करायचे असेल तर त्याच्यावर जो विचारांचा आपण साठा साठवतो तो चांगल्या क्वालिटीचा असला पाहिजे. ते कसे करायचे? आपण सातत्याने चांगली पुस्तके वाचली पाहिजे, सतत चांगले ऐकले पाहिजे, चांगल्या लोकांची संगत धरली पाहिजे. ह्याने काय होईल?